आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी अर्थातच नवी दिल्लीतली। दिल्लीसह देशभरातल्या आंदोलनाच्या कॉकरोच जनता पार्टीच्या रेट्यानंतर आणि विद्यार्थ्यांच्या देशभरातल्या आंदोलनानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। हे विद्यार्थी आंदोलनाला मिळालेलं मोठं यश मानलं जातं। 20 जुलैनंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांसह दिल्ली पोलिसांच्याकडून जो बेछूट लाठीमार करण्यात आला होता, त्यानंतर देशभरात या आंदोलनाला अधिक प्रतिसाद मिळाला। तसंच अनेक राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये सुद्धा आंदोलनं झाली। काँग्रेससह विरोधी पक्षाचे अनेक नेते खासदार या आंदोलनात उतरले आणि हा मुद्दा अधिक तापू लागला। सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण मागे घेऊन सुद्धा या आंदोलनाची धग काही कमी झाली नव्हती। उलट या आंदोलनाचं लोण अन्य राज्यांमध्ये पसरलं होतं। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना अखेर नाईलाजानं का होईना पण माघार घ्यावी लागली आणि केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा आणि पत्र समोर आल्यानंतर याचं नेतृत्व करणाऱ्या दीपके यांनी काय म्हटलंय पाहूया। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही। आज धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ है, इसके लिए मुझे हीरो मत बनाना, ये गलती मत करना, ये गलती मत करना। मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना। एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है। एक इंसान को अपने संविधान से बड़ा बना दिया, सारे इंस्टीट्यूशन से बड़ा बना दिया, सारे चीजों से बड़ा बना दिया। जब आप एक इंसान को मुद्दे से बड़ा बनाते, इंस्टीट्यूशन से बड़ा बनाते, संविधान से बड़ा बनाते, तो वो इंसान देश का तिकडे सीजेपी आणि सरकारची गेल्या तासाभरापासून बैठक सुरू आहे। सीजेपीचे 2 प्रवक्ते या बैठकीत उपस्थित आहेत आणि सरकारचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत। जेपी नड्डा आणि जितेंद्र प्रसाद या दोघांची सीजेपीच्या 2 प्रतिनिधींच्या सोबत गेल्या तासाभरापासून बैठक आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे। सीजेपी 2 मागण्यांवर अजूनही ठाम असल्याचं कळतं। त्यातली प्रमुख मागणी राजीनाम्यानंतरची आहे, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात वैद्यकीय म्हणजे ज्यांनी आत्महत्या केले त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, ही एक प्रमुख मागणी आहे आणि या मागणीवर सुद्धा दीपके यांचे सहकारी ठाम आहेत। आपण ही दोन्ही दृश्य पाहतो आहोत। एकीकडे चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थ्यांच्या इथे म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचं जिथे आंदोलन सुरू होतं तिथे जल्लोष सुरू आहे, मिठाई वाटली जाते। आणि थेट जाऊयात या दोन्ही बातम्यांच्या संदर्भात। आपण नवी दिल्लीतून रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। रामराजे, 2 दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे जल्लोष सुरू आहे जंतर मंतरच्या परिसरात, जिथे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन आहे, तिथे मिठाई वाटली जाते, जल्लोष केला जातोय। तर दुसरीकडे चर्चा सुरू आहे सरकारचे प्रतिनिधी आणि सीजेपी मध्ये। बिलकुल, मी जंतर मंतरच्या ठिकाणी आहे आणि अवघ्या 10 पावलावर जंतर मंतर आहे। आता तिथूनच आलेलो आहे। फक्त तिथं नेटवर्क नसल्यामुळं आपल्याला लाईव्ह इथून द्यावं लागतंय की जिथे रेंज आहे तिथूनच लाईव्ह द्यावं लागतंय। आणि ज्या पद्धतीनं राजीनामा झालेला आहे त्यानंतर उत्साह जो आहे तो जंतर मंतरवर दिसून येतोय। विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे, एकमेकांना पेढे देत आहेत, कोणी राष्ट्रगीत म्हणतंय तर कोणी देशभक्तीपर गाणे सुरू केलेले आहेत। तर काही जणांचं म्हणणं आहे की आता राजीनामा झालेला आहे तर जंतर मंतरकडे येऊ नये, अशा सुद्धा घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। त्याच्यामुळं उत्साहाचं वातावरण जे आहे ते जंतर मंतरवर दिसून येते। पोलिसांनी सुद्धा बॅरिकेड्स जे आहेत ते हटवलेले आहेत। त्याच्यामुळं जे प्रोटेस्टर आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना यायचं आहे ते जंतर मंतरवर येऊ शकतात, परंतु त्यांना सांगितलेलं आहे की कोणताही गोंधळ करू नये आणि त्यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे तो काही प्रमाणामध्ये वाढवण्यात
सुद्धा आल्याचे इथं दिसून येते. तर दुसरीकडे ही बैठक जी आहे ती चालू आहे की जे JP नड्डा, सौरभ दास यांच्यामध्ये चालू आहे आणि ज्या मागण्या करण्यात आल्या होत्या तर त्या मागण्या तर मान्य झालेल्या आहेत, परंतु त्याशिवाय आणखी महत्त्वाच्या मागण्या म्हणजेच की वैद्यकीय मदत देणं, त्यांच्यावरचे गुन्हे वापस घेणं, तर या संदर्भामध्ये सुद्धा आता चर्चा चालू आहे. आणि पाहावं लागणार आहे की आता राजीनामा हाच एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. नुकसान भरपाई द्यायला सरकार तयार होतं, केसेस मागे घ्यायला तयार होतं. आता वैद्यकीय मदत जी आहे तर त्या संदर्भामध्ये चर्चा आहे, सरकार त्यावर सुद्धा तयार होईल. मात्र राजीनामा जे आहे ते सगळ्यात महत्त्वाची मागणी होती. त्यामुळं ही तिसरी जी बैठक आहे ही यशस्वी होईल का हे बघावं लागणार आहे. ही बैठक 1 तासापेक्षा जास्त काळ सुरू आहे. त्यातली ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केले त्यांच्या कुटुंबियांना मदत देणं हा विषय तर तत्वतः मान्य करण्यात आला होता. आणखीन कोणत्या 2 प्रमुख मागण्या CJPच्या वतीनं करण्यात आल्या ज्याच्यावर सध्या चर्चा सुरू आहे? बिलकुल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राजीनामा द्यावा ही मागणी होती. दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजेच की नुकसान भरपाई जी आहे, ज्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भाची मागणी होती. सरकारने ती पण मागणी मान्य केलेली आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो की वैद्यकीय मदतच्या संदर्भामध्ये तर त्याच्यावर आत्ता चर्चा चालू आहे. आणि चौथा मुद्दा होता की या सगळे गुन्हे जे नोंद केलेले आहेत तर ते गुन्हे वापस घ्यावेत. आणि त्याचबरोबर ज्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे तर ज्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे तर त्यांना सुद्धा सोडावं आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई करू नये. असे एकूण 4 मागण्या होत्या. यापैकी 3 मागण्या मान्य झालेल्या आहेत. एक मागणी जी आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आता चर्चा चालू आहे. आणि त्याचबरोबर आंदोलन आता हे संपवावं आणि याची घोषणा करावी आणि जंतर मंतर हे मोकळं करावं असं सुद्धा विनंती आता सरकारकडून केली जाईल. रामराजे तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आपण ही दृश्य पाहतो आहोत. 2 प्रतिनिधींच्या सोबत आशुतोष रांका आणि दास या दोघांच्या सोबत सरकारच्या प्रतिनिधींची बैठक सुरू आहे. तास होऊन गेला. थोड्याच वेळात हे दोघे या बैठकीतून बाहेर येतील. पाहूयात नेमकं काय होतं ते.